ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिमेला जोडणारे कल्याण आणि मुंबई दिशेकडील 2 नागरिक पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज संपन्न झाला। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रखडलेले पादचारी पूल खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आले आहेत। या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे, मध्य रेल्वेचे ADEN अल्लापुरे, सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम, ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे, CCI मानवेंद्र सिंग, उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव सुरेश मोहिते, संजू कुलकर्णी तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्थानकात दररोज 7 ते 8 लाखाहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात। ठाणे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यानं रेल्वेकडून 28 मे 2019 रोजी तो तोडण्यात आला होता। त्यामुळे ठाणे पूर्व आणि पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे मध्य रेल्वेनं नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती। परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत होते। त्यामुळे या पुलावरून व्यवस्थित चालता येत नव्हतं। एवढी गर्दी सकाळ आणि संध्याकाळी होत असल्यानं खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यानं तत्कालीन आयुक्त संजय जयस्वाल असताना 13 नोव्हेंबर 2019 रोजी या 2 पुलांची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली होती। त्यानंतर महापालिकेनं ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण आणि मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल आणि मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण 3 पुलांसाठी महापालिकेनं 24 कोटींचा निधी रेल्वेला देण्याचं मंजूर केलं। त्यातील पहिल्या टप्प्यात 8 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 4 कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्द केला होता। निधी अभावी या दोन्ही पुलांचं काम थांबल्यानं रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती। याची दखल खासदार राजन विचारे यांनी घेऊन एल्फिस्टनच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचं काम पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेला 5 कोटींचा निधी रेल्वेकडे वर्ग करावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आणि त्यांना मुंब्रा येथील पुलाचं काम अद्याप सुरू झालं नाही, परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पादचारी पुलाचं निधीअभावी काम थांबवू नका अशी विनंती केली। त्यानंतर अखेर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्याची दखल घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी 5 कोटींचा निधी 8 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेकडे सुपूर्द केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांच्याशी चर्चा करून 2 ते 3 वेळा मेगा ब्लॉक घेऊन ठाणे स्थानकातील पुलाचं गर्डर रात्री स्वतः उपस्थित राहून टाकून घेतल्यानंतर पुलाचं काम जलद गतीनं मार्गी लावून पूल तयार झाला। परंतु फलाटांवर उतरणाऱ्या जिन्याचं काम अपूर्ण असल्यामुळे पूल लोकार्पण करता येत नव्हतं। सद्यस्थितीत मुंबईकडील दिशेच्या पुलाचं काम पूर्ण झाले, कल्याण दिशेकडे पुलाचंही काम पूर्ण झाले। मध्य रेल्वेनं आज पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्यानं या पुलाचा पाठपुरावा करणारे खासदार राजन विचारे यांनी आज ठाणेकरांना 2 नवीन पादचारी पुलाचं लोकार्पण केलं। खासदार राजन विचारे यांनी या पुलासाठी मोलाचं योगदान लाभलं ते मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक रजनीश गोयलजी, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर तसंच रेल्वे महापालिका अभियंता यांचेही त्यांनी आभार मानले। भाग्य समजतो एक चांगली सुविधा या 10 वर्षाच्या काळामध्ये 2 स्टेशन विकसित या ठिकाणी एक निर्माण होणार आहे आणि एक विकसित होणार आहे। अशा पद्धतीने या ठाणे शहराचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न जो आहे, जे सर्वसामान्य लोक रेल्वेने या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ही सुविधा फार आवश्यकता आहे। आणि मी खास करून रेल्वे मंत्री त्या सुरेश प्रभू आणि रेल्वेचे GM, DRM सर्व अधिकारी या MRVC या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठाणे शहराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी जे काय आम्ही मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद। मोकळा श्वास मिळावा म्हणून कुठेतरी फुटपाथ असलेले पादचारी लोकांवरती बसण्याची बंदी घातली, मात्र आता हे 2 पूल तयार झाल्यामुळे कुठेतरी पुन्हा आता फेरीवाला क्षेत्र वाढू शकतो। मला वाटतं या बाबतीमध्ये स्टेशन मास्टरची जबाबदारी आहे, त्यानंतर जे आमचे सिक्युरिटी आहेत हे त्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी या ब्रिजवरती कुठलेही फेरीवाले या ठिकाणी बसू नयेत। जसं महानगरपालिकेच्या मध्ये एखाद्या अतिक्रमण झाल्यानंतर ती जबाबदारी तिथल्या वॉर्ड ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्ताची असते, तशीच जबाबदारी इथले स्टेशन मास्टर आणि ते संबंधित मला वाटतं रेल्वेचे जे CRPF आहेत, हे जवान आहेत, त्यांची आहे। आणि या संदर्भामध्ये भरपूर वेळा चर्चा झालेली आहे, तर ह्या 2 लोक या गोष्टीला इथे जबाबदार असतील।
बुलढाण्यातील सभेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकार कसं काम करत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं तेव्हापासून गुंडाराज निर्माण झालाय. याशिवाय भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांवर 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवार आपल्या आमदारांसह महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होतात हे तुम्ही पाहिलंच असेल. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका आमदारानं पोलीस ठाण्याच्या आत उघडपणे गोळी झाडली होती. प्रत्यक्षात सरकारचा हा सर्वात मोठा दोष आहे. शिवाय काल विधानसभेत शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार एकमेकांना भिडले आणि एकमेकांशी कुरघोडीही केली. सरकारचे मंत्री आणि आमदार एकमेकांच्या अधिकाऱ्यांशी कुरघोडी करताना आपण अनेकदा पाहिले. देशात भाजपकडून असंतोष कशा प्रकारे व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराचं वातावरण निर्माण झाले. आता सरकारमधील मंत्र्यांवर कोणताही दबाव नसल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे हे सर्व आमदार आणि मंत्री अनियंत्रित झाले आहेत. भ्रष्टाचाराबाबत बोलायचं झालं तर मग कोणी असेल तर सर्वात जास्त भ्रष्ट कोण, मग महाराष्ट्र सरकार त्यात वरच्या स्थानावर येत असल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा येत्या 16 मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे. ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार पडणार आहे. यात्रेचा मार्ग आणि चौक सभेच्या ठिकाणाची ही पाहणी आज बाळासाहेब थोरात यांनी केली. जांभळी नाका हे ठाण्याचं केंद्रबिंदू असून ऐतिहासिक ठिकाण आहे. अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणे येथे झाली आहेत. आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार असून देशातून काही प्रमुख पाहुणे देखील या यात्रेमध्ये सहभागी होतील असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. कसं स्वरूप असेल, कधीपासून कधीपर्यंत असेल आणि कसा मार्ग असेल? माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा 12 तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून. त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि 16 तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर 16 तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा आहे, परंतु गाडीतूनच ती हे केली जाते, त्याला स्टेज हे नाही. ती ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा
केला जाणार आहे. 17 तारखेला एक पब्लिक मीटिंग ते करतायत आणि ती मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे. आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांना सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो आहोत आणि काही निर्णय तर अजून होऊ शकतात. अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर आम्हाला आलेला नाही की आणखी व्यापक काही करता येते का याचा विचार सुरू आहे. कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, तसंच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचं संकट दूर कर, असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आईच्या चरणी मागितलं. कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता आंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज आपलं सौभाग्य की आपल्याला आई भराडी देवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी MMRDAच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन केलं असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसंच कोकणातील नद्यातून वाहून जाणारं पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे. शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आंगणेवाडीतील या आई भराडी देवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात. त्यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल. त्यासाठी मंदिर समितीनं आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक किशोर तावडे आदीही उपस्थित होते. आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे श्रद्धेने आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या आईची ख्याती लांबवरती जाते आणि म्हणून हजारो लाखो लोक या ठिकाणी येतात. मंदिराचं काम अगदी चांगलं सुरू आहे आणि कुटुंबीय या देवस्थानाचं सगळं जे काही पावित्र्य मानलेलं आहे डेव्हलपमेंट करतात. खरं म्हणजे आम्ही परिवार एवढं मोठं काम करतोय हे खरं म्हणजे याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही करता येईल ते त्यांनी सांगावं आणि भक्तांसाठी या ठिकाणी जे आवश्यक आहे सुविधा त्या कुठेही सरकार मागे पडणार. पब्लिक सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक आपलं बाथरूम या ठिकाणी कमी पडले तरी आपल्याला करता येतील कलेक्टर आणि पाण्याचा जे काही प्रश्न आहे तोही त्यांनी सांगितलं आहे आणि तो पाण्याचा प्रश्न देखील आपण कसा सोडवता येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना गेलेले आहे.